नमस्कार मंडळी, नोकऱ्या न्याय केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. 11वी ॲडमिशन सुरू झालेले आहेत. 11वी ॲडमिशनचा जो काही फॉर्म आहे तो तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे पार्ट फर्स्ट कसा भरायचा आणि पार्ट सेकंडसुद्धा कसा भरायचा हे अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो या वेबसाईटद्वारे maha.fyjc.admission.in या वेबसाईट तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा कॉलेज कोणते असतात या ठिकाणी माहिती असणार पाहिजेत. यामध्ये सर्च कॉलेजचे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्ट्रीम सिलेक्ट करा, आर्ट, कॉमर्स, सायन्स. ज्या कॉलेजला ज्या ट्रेडला ॲडमिशन पाहिजे ते सिलेक्ट करा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्या स्ट्रीमला ॲडमिशन पाहिजे ते स्ट्रीम सिलेक्ट करायचे. यामध्ये उदाहरणार्थ हा विद्यार्थी सायन्सला पाहिजे ते सायन्स सिलेक्ट केला आहे. त्याचबरोबर मिडियम कोणती पाहिजे आहे ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर स्ट्रीम अप्लाइड म्हणजे तुम्हाला ग्रँटेबल ॲडमिशन पाहिजे, नॉन ग्रँट, पार्शियल तेव्हा सेल्फ फायनान्स किंवा ज्या स्ट्रीममधून तुम्हाला पाहिजे ते सिलेक्ट करा. कॉलेज टाईप म्हणजे बॉईज कॉलेज पाहिजे, दोन्ही एकत्र किंवा गर्ल्स पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर एक व्होकेशनल सब्जेक्टवर कोणता पाहिजे का तो सिलेक्ट करा, नसेल तर नो करा. रिजन कोणतं होतं, कोणत्या विभागातून पाहिजे ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा. त्याचबरोबर तालुका कोणता पाहिजे तो सिलेक्ट करा. आणि या ठिकाणी सर्च हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे जे रिलेटिव्ह आहेत तुम्हाला कॉलेज तुम्हाला येणार आहेत. जर तुम्ही या ठिकाणी चेंज केलं, उदाहरणार्थ आर्टसुद्धा सिलेक्ट केलं तर आर्टचीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी अशा स्वरूपाचं कॉलेज येणार आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीची पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी पहिले कॉलेज तुम्हाला माहीत असणं आवश्यक राहणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म भरत असताना या ठिकाणी उजव्या साईडला जो काही न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन रजिस्टरमध्ये तुम्ही 10वी महाराष्ट्रातून जाणार असेल तर विदिन महाराष्ट्र सिलेक्ट करा. महाराष्ट्रातून बाहेर असेल तर आउट महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ज्या ह्याच्यातून बाहेर झाला ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर ॲप्लिकेशन प्रेशर असते प्रेशर सिलेक्ट करा. रिपीटर असलं रिपीटर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यात प्रोविजनल असेल तर प्रोविजनल सिलेक्ट करा. 10वीला बोर्ड कोणतं ते सिलेक्ट करा. SSC बोर्ड, CBSE बोर्ड सिलेक्ट करा. ICSE बोर्ड किंवा IB बोर्ड असेल तर सिलेक्ट करा. IGCSE बोर्ड किंवा IONS सिलेक्ट करून किंवा एनी बोर्ड असेल ते सिलेक्ट करा. तुमच्या चॉईसप्रमाणे तो सिलेक्ट करा. त्याचबरोबर तुम्हाला जे 10वीप्रमाणे जे माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वीचा मध्ये या ठिकाणी डिटेल्स त्यामध्ये सीट नंबर टाका, मदर नेम टाकून व्हॅलिड ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि मग ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुमची 10वीची सगळी माहिती या ठिकाणी येणार आहेत. यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती भरायची आहेत. ॲप्लिकेशन नेम येणार आहेत. त्याचबरोबर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर एक क्वेश्चन आहे तो सिलेक्ट करा आणि त्याचं उत्तर आहे तुम्हाला माहिती असणं आवश्यक राहणार आहेत. आणि खाली पासवर्ड टाकून खाली कॅप्चा कन्फर्म पासवर्ड टाकून खाली कॅप्चा टाकून सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचं अशा पद्धतीने तुमच्या ठिकाणी जो काही फॉर्म ॲप्लिकेशन पासवर्ड जो मोबाईलवरती येणार आहे स्क्रीनवरती सुद्धा तुमच्या येणार आहे. यामध्ये डाउनलोड करू शकता किंवा या ठिकाणी कॉपीसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही प्रोसीड टू लॉग इन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमच्या या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी तुम्ही ID या ठिकाणी पासवर्ड जो काय आहे तो या ठिकाणी ID पासवर्ड टाकायचा आहे. मी या ठिकाणी जो ID पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे. खाली कॅप्चासुद्धा या ठिकाणी टाकलेला आहे. त्याचबरोबर लॉग इन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा या ठिकाणी जो फॉर्मचा प्रिव्ह्यू आहे तो पहिल्यांदा तुम्हाला इनकम्प्लीट अशा स्वरूपात या ठिकाणी येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला डाव्या बाजूला या ठिकाणी जे 3 डॉट दिसतात त्यावर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 असणार आहेत. त्यानंतर कॅपराउंड पार्ट 2 असणार आहेत. कोटा कॅन्सलेशन पार्ट 3 अशा स्वरूपात ऑप्शन येणार. पहिल्यांदा तुम्हाला ॲप्लिकेशन पार्ट फर्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या स्टेपनुसार तुम्हाला या ठिकाणी भरायची आहेत. यामध्ये पहिल्यांदा पर्सनल रजिस्ट्रेशन डिटेल्स हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला पर्सनल डिटेलमध्ये रजिस्ट्रेशनची संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशनची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा तुमची या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकायचा आहे. जो आधारप्रमाणे जो ॲड्रेस टाकायचा, पिनकोड टाका, स्टेट कोणता आहे तो सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट कोणता आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन असतात ते या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे तुमची जी कॅटेगरी आहेत ओपन, SC, ST, VGNT, NTBC, NTB, ओपन, OBC जे काय असतात ते सिलेक्ट करा. यामध्ये तुम्हाला जर ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा, SC असेल तर SC सिलेक्ट करा. त्याचबरोबर SCचं कास्ट सर्टिफिकेट आहे का विचारलं आहेत
या ठिकाणी तुम्हाला येसच करावं लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणत्या स्टेटमधून जे कास्ट सर्टिफिकेट मिळालं ते स्टेट्स तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. उदाहरणार्थ महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिलं असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर काही कॅटेगरीमध्ये तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल असतात तर नॉन क्रिमिनल सिलेक्ट करा. ओबीसी वगैरे ज्या कास्ट असतात त्यांना नॉन क्रिमिनल सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जी कास्ट ते सिलेक्ट करा. पुढचा आहे तो या ठिकाणी अदर रिझर्वेशनमध्ये तुम्ही या ठिकाणी हँडिकॅप आहे का असल्यास येस करा, नसल्यास नो करा. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त असल्यास येस करा किंवा भूकंपग्रस्त असल्यास येस करा, नो करायचं आहे. त्याचबरोबर ट्रान्सपरंट ऑनलाईन एरियामध्ये आहे का तर येस करा किंवा नो करा. त्याचबरोबर ॲप्लिकेशन ग्रँडफादर फ्रीडम फायटर आहे का असल्यास येस करा, नसल्यास नो करा. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनमधून असल्यास तर येस करा किंवा नो करा. त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोटा आहे का असल्यास येस करा किंवा नो करायचं आहे. असल्यास येस केलं तर तुम्हाला इन्फॉर्मेशन तशी टाकायची आहे, नसल्यास नो तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी ऑर्फन आहे का अनाथ आहे का तर अनाथ असल्यास 1% आरक्षण असतं, त्यासाठी तुम्ही येस करा किंवा नो करू शकता. त्याचबरोबर मायनॉरिटी आहे का अल्पसंख्याक तर येस करा किंवा नो तुम्ही करू शकता. त्याचबरोबर मायनॉरिटी कोणती आहे तो सिलेक्ट करा, नसल्यास नो करा. त्याचबरोबर इन हाऊस म्हणजे 10वी ज्या शाळेमधून झाले असेल त्याच 12वीचं ॲडमिशन पाहिजे असेल तर येस करा, नसल्यास नो करू शकता. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी पुढचं पेज आहे त्या ठिकाणी ओपन होणार आहे. यामध्ये जी 10वीची माहिती होती तीच माहिती तुम्हाला आलेली आहे. त्यामध्ये कोणताही बदल तुम्हाला करता येणार नाही. यामध्ये जी माहिती आहे ती या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट केलेली आहे. यामध्ये आता जी राहिलेली माहिती आहे ती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी SSCचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर लिव्हिंग सर्टिफिकेट, कास्ट आणि एक अंडरटेकिंग आहे ते सुद्धा अपलोड करायचे आहेत. जर तुम्ही कास्ट नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असेल तर नॉन क्रिमिनल येणार आहेत. जर ओपनमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमची येणार नाहीत. सेव्ह नेक्स्ट करा. सेव्ह नेक्स्ट केलं ओके. पुढचा आहे तो या ठिकाणी मित्रांनो सेव्ह नेक्स्ट करा. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी पेमेंटला प्रोसेस जाणार आहे. त्यामध्ये तुमच्या या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर, नाव वगैरे सगळे दिसणार आहेत. यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पेमेंट आहे ते यामध्ये अशा स्वरूपात तुमच्या या ठिकाणी पेमेंटचा डिटेल्स येणार आहेत. यामध्ये 100 रुपये कास्टसाठी, 150 रुपये ओपनसाठी फी असणार आहेत. यामध्ये प्रोसेस टू पे ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. संपूर्ण माहिती या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्या आणि पे नाव या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. पे नाव या ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी पेज आहेत त्या ठिकाणी पेमेंटच्या प्रोसेसला जाणार आहेत. तुम्ही UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. मी या ठिकाणी मित्रांनो जे पेमेंट आहेत ते या ठिकाणी UPIद्वारे या ठिकाणी करून दाखवणार आहेत. यामध्ये UPI तो या ठिकाणी UPI तुम्ही टाकायचा आहे. जो UPI आहे तो या ठिकाणी UPI टाका. ज्या पेमेंटवर मोबाईलवरून पेमेंट करणार असाल त्या ठिकाणी तुम्हाला UPI या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही जो मोबाईलवरून करणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला UPI टाकलेला आहे. खाली या ठिकाणी पे नाव या ऑप्शन तुम्हाला क्लिक केलेला आहे आणि जो नंबर आहे त्या नंबरवरती या ठिकाणी पेमेंटचा मेसेज येणार आहे. अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी इंटरफेस येणार आहेत जो की तुमचा पेमेंट लोडसाठी या ठिकाणी असणार आहे. यामध्ये पेमेंट झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा या ठिकाणी लिंक रिफ्रेश किंवा कोणतीही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी तुम्हाला करायचा येत नाही. यामध्ये जी पेमेंट आहे ती डायरेक्टली पेमेंट तुमच्या ठिकाणी होणार आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी अशा स्वरूपाचा मेसेज येणार आहेत. यामध्ये पेमेंट डाउनलोड करू शकता किंवा या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी जी नेक्स्ट स्टेप आहेत तुम्ही करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पार्ट 1 या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी पार्ट 1 ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी पेमेंट रिसीट किंवा डाउनलोड तुम्ही करून सेव्ह नेक्स्ट करू शकता. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी अशा स्वरूपाचा इंटरफेस येणार आहेत जो की तुमची जी माहिती भरलेली आहे ती या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती ही योग्य आहे काय तुम्हाला या ठिकाणी चेकआउट करायची आहे. यामध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थितरित्या तुम्ही या ठिकाणी चेकआउट करा आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिल्यानंतर तुमच्या ठिकाणी स्टेटस इनकम्प्लीट आहेत. खाली या ठिकाणी तुम्ही यामध्ये इनकम्प्लीट या ठिकाणी दिसणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी खाली आल्यानंतर लॉक ॲप्लिकेशन फॉर्म हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून फॉर्म या ठिकाणी लॉक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी फॉर्मची डाउनलोड प्रिंट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी होम स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता की तुमचा फॉर्म आहे तो इनकम्प्लीट झालेला आहे. पुन्हा या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता की फॉर्म तुमचा लॉक झालेला आहे का तुम्ही चेकआउट करू शकता. यामध्ये तुम्ही सेल्फ व्हेरीफाईड झालेला आहेत आणि आता या ठिकाणी आपण ऑप्शन फॉर्म भरणार आहोत. यामध्ये ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी जो खाली ऑप्शन फॉर्म कॅप आणि पार्ट 2 आहे तो या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला चॉईस मीडियम लँग्वेज ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. हा महत्त्वाचा विषय असणार आहे तुमच्यासाठी की जो तुम्हाला जी माहिती भरायची आहे ती या ठिकाणी भरायची आहे. त्यामध्ये तुम्हाला आर्ट्सला, कॉमर्सला
किंवा सायन्सला ज्या फॅकल्टीला ॲडमिशन घ्यायचं आहे ते सिलेक्ट करा. मीडियम आहे ते मीडियम सिलेक्ट करा. जे की तुम्हाला जी कॉलेजला मीडियम आहे ते तुम्हाला सिलेक्ट करा. मराठी, इंग्लिश, कन्नड, गुजराती वगैरे जे काही सिलेक्ट करा आणि सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुमच्याकडे पुढच्या ठिकाणी पेज रिलोड होणार आहेत. यामध्ये तुम्हाला स्ट्रीम आले आहेत, लँग्वेज आले आहेत, तुमचा जिल्हा आहे तो सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा. त्याचबरोबर जे तुमचं कॉलेज आहे ग्रँटेबल, नॉन ग्रँटेबल, ॲडेड, अनएडेड किंवा पार्शली जे काय असेल तुमचं सिलेक्ट करा. म्हणजे या ठिकाणी जर मेरिटमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी कमी फीजमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बॉईज, गर्ल किंवा बोथ कॉलेज असतात त्यानुसार सिलेक्ट करून सर्च करू शकता. मला जे हवं आहे त्या ठिकाणी जे विद्यार्थ्याला त्या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीत तुमच्या ठिकाणी कॉलेज येणार आहेत. आणि मी तुम्हाला ॲड ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी कॉलेज या ठिकाणी ॲड होणार आहे. यामध्ये जी हवं आहे त्या ठिकाणी मी कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट केले आहेत. यामध्ये न्यू ज्युनियर कॉलेज इस्लामपूर या ठिकाणी सिलेक्ट करून ही ॲड हे ऑप्शन तुम्हाला केलेलं आहे. आणि या ठिकाणी अशा स्वरूपात या ठिकाणी जे फॉर्म आहेत तो या ठिकाणी जे कॉलेज आहेत त्या ठिकाणी ॲड झालेले आहेत. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही फॉर्ममध्ये चेंज करू शकता. म्हणजे या ठिकाणी जे ज्युनियर कॉलेज असतात त्यामध्ये चेंज करू शकतात. म्हणजे सायन्समध्ये असेल तर जिल्हा वगैरे चेंज करू शकतात, मीडियम चेंज करू शकतात, संपूर्ण या ठिकाणी तुम्ही चेंज करू शकता. अशा स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला जी संपूर्ण माहिती आहे त्या ठिकाणी योग्यरित्या भरायचं आहे. जर तुम्हाला अधिक तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल तर या ठिकाणी खाली जे ॲडिशनल बटन्स असतात त्याचा वापर तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्हाला हवं ते कॉलेज त्या ठिकाणी सिलेक्ट करा. यामध्ये मित्रांनो मी या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी भरलेली आहे. मला जेवढे हवं आहे ते कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत. मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी पहिल्या रेफरन्सचं जर पहिलंच कॉलेज तुम्हाला मिळालं तर तुम्हाला कॉलेज तेच ठेवावं लागतं, दुसऱ्या फील्डसाठी अप्लाय करता येत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सिक्वेन्स वर खाली सुद्धा या ठिकाणी ॲरोद्वारे तुम्ही या ठिकाणी करू शकतात. या ठिकाणी 7 पेपर्स केल्यानंतर तुमच्या ठिकाणी या ठिकाणी फॉर्मचा जो कॉलेजचा पेपरन्स आहे तो या ठिकाणी अशा स्वरूपाचा पेपरन्स या ठिकाणी सबमिट होणार आहेत. यामध्ये सुद्धा सध्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इनकम्प्लीट या ठिकाणी फॉर्म आहेत. आणि जर तुम्ही पूर्णपणे खाली आल्यानंतर तुमचं ॲग्री ऑप्शन तुम्हाला क्लिक करून लॉक पेपरन्स करायचं आहे. एकदा तुम्ही लॉक पेपरन्स केला तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला पूर्ण फॉर्म या ठिकाणी तुमचा या ठिकाणी फॉर्म सबमिट होणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंप्लीट अँड लॉक फॉर्ममध्ये तुमच्या या ठिकाणी फॉर्म आलेला आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी 11 ॲडमिशनचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे निवडून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.